चेटकी. लेखक नारायण धारक. आवाज संतोष गणेश. भाग 12. दांडेकरांची वाडी आसपासच्या वाड्या माणसावर प्रसिद्ध होती. स्वतः दांडेकर होते तोपर्यंत वाडीवर जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी होती. पण घरातल्या कामाला रखमा असल्याने दांडेकरांच्या घरात प्रत्यक्ष असा कुणाचाच प्रवेश झाला नव्हता. लोकांना वेळ माहीत होतं की स्वतः दांडेकरांना इतकंच किंबहुना त्यांच्यापेक्षाही जास्त लक्ष बाईंचंच असतं. जराशी किडकिडी शरीराची 50शीच्या पुढची स्त्री. आणि आता मालक गेले होते. वस्तीला होत्या फक्त मालकीणबाई आणि त्यांच्याकडची कामवाली रखमा. शेजारचं घरही रिकामं. लोकांच्या पैशावर डल्ला मारून आरामाचं चैनीचं आयुष्य घालवणारे समाजकंटक ते सर्वत्र असतात. मोठ्या मोठ्या शहरात तसेच 100-150 छपराच्या खेड्यातही असतात. आणि हे वाडीचं आमिष तर उंदरासमोर लोण्याचा गोळा ठेवण्या इतकं आकर्षक. वाडीकडे रस्त्यावरनं वाट होती, पण भरतीच्या वेळी समुद्रातूनही होडक्यातून येणं सोपं होतं. आणि काम झालं की पहाटेच्या ओहोटीबरोबर पसार व्हायचं. या कानाचा त्या कानाला पत्ता लागणार नाही. हुसन्या आणि केरू म्हणजे 22-23च्या वयाची हुड पोरं. एव्हानाच दोघं विडीगाडीच्या पार पुढे गेले होते. त्यांच्या बापजाद्यांनी मासेमारीचा धंदा जन्मभर केला होता. पण उन्हा पावसात, थंडी वाऱ्यात, वादळ तुफानात असं तासनतास राबून पोटाची कळगी भरायची. त्यांना यापेक्षा चोरीमारीचा, गुंड गुन्हेगारांकडून आलेला पैसा जास्त पसंत होता. त्यांची स्वप्न आलिशान गाड्यातून हिंडण्याची, हाताच्या बोटात 4-4 हिऱ्याच्या अंगठ्या घालण्याची, गोऱ्या गोमट्या टंच पोरूंच्या सहवासात आलिशान हॉटेलमधून राहण्याची होती. विना कष्टाचा पैसा आणि सगळी चैन, त्यांचं आयुष्याचं तत्वज्ञानच हे होतं. मुंबईचा माणूस खबर घेऊन आला की रात्रीच्या होड्या समुद्रात जायच्या. ठराविक ठिकाणी पोचलं की पाण्यावर तरंगणारे बॉय दिसायचे. त्यांना खाली पार्सल असायची. तेवढी होड्यांतून परत आणण्याचं काम पुरं केलं की झालं. पुढची ट्रकची वगैरे सर्व व्यवस्था असायची. सगळ्यांचे खिसे गरम. मग 8-15 दिवस अगदी चैन. पण गेल्या महिन्याभरात खबरही आली नव्हती. माणूसही आला नव्हता. पैशांची एकदम कडकी जाणवत होती. अधूनमधून थट्टेने वाडीचा विषय त्यांच्या बोलण्यात निघतच असे. वाटेवर पडलेला लोण्याचा गोळा ते वर्णन करीत असत. कुणीही उचलावा, पण आता चर्चा झाली ती थट्टेत झाली नाही. दोघं मासेमारीला जात नसती तरी तिथी, वार, भरती, ओहोटी यांचा हिशेब नेहमी डोक्यात असायचाच. हुसन्या, रात्री 2च्या पुढे चंद्र उगवणार आहे. मग काय, आजच रात्री? वाडीच्या दिशेने एक बोट करत हुसन्याने विचारलं. आजच रात्री 10ला. आणखी शब्दांची जरूरच नव्हती. रात्री काय, दिवसा काय, केव्हाही ते दोघं बाहेर पडले तरी त्यांना हटकणारं वस्तीत कुणीच नव्हतं. होडगं पाण्यात घातलं. 2.5-3 फुटांच्या पाण्यातही वलवता येण्यासारखं. खाडी पार करून दक्षिणेला मैल-दीड मैल अंतर काढलं की वाडीचा किनारा. वल्ल्याचा चुळूक चुळूक एवढाच काय तो आवाज. पाणी घुसळून वर आलं की त्यात मंद हिरवट प्रकाश दिसत होता. वलवताना एका शब्दाचंही बोलणं झालं नाही. अंदाजाने ते वाडीच्या किनाऱ्यापाशी आले. 1-2 फूट पाणी राहिलं तसे दोघे खाली उतरले. होडी ओढत ओढत रेती चांगली 12-15 फूट आणून ठेवली. केरूने फळीवरचं पोतं उचललं. आत एक कटावणी, लहान पहार, दोरीचं वेटळं, काडेपेटी आणि दारूची बाटली होती. रात्रीत थोडा तरी गारवा होता. घामजलेल्या अंगावरून वाऱ्याची झुळूक गेली की जरा गारठा जाणवत होता. शरीराला उभेची जरुरी होती आणि मनालाही जरा उष्णाधीर हवा होता. त्यांच्या वस्तीवर ते दादा होते, पण आता अपरिचित मुलखा. जरा सांभाळूनच राहावं लागणार होतं. वडीलधाऱ्यांच्या शब्दांची टिंगलच करायचा स्वभाव बनून गेला होता. आणि कुणी उपदेशाचे डोस पाजू नयेत म्हणून ते गप्पांच्या अड्ड्यातही कधी बसत नसत. नाहीतर त्या किनाऱ्यावरच्या घरासंबंधातल्या काही अफवा त्यांच्या कानावर आल्या असत्या. कदाचित त्यांनी त्याही भाकड कथा समजून त्याचीही टवाळी केली असती. पण अगदीच आंधळ्यासारखे नको तिथे घुसले नसते. दोघंही वाडीच्या दिशेला वळले तेव्हा त्यांना तो दिवा दिसला. कदाचित लहान चिमणी, कंदील, मेणबत्तीही असेल. पण अंधार इतका होता की इतक्या लांबवरूनही प्रकाश व्यवस्थित दिसत होता. दारूच्या घुटाने धैर्यालाही भरती आली होती. चल रे, पाहू चायला काय आहे ते.
ते जवळजवळ यायला लागले तसतशी निळसर काळ्या आकाशाविरुद्ध रेखली गेलेली घराची छायाकृती स्पष्ट दिसायला लागली. 2 मजली घर, वरती उतरत्या छपराचा 3रा मजला, तळमजल्याच्या उजवीकडच्या कोपऱ्यातल्या खोलीतून प्रकाश येत होता. त्यांना जर माहीत असतं की गेली 20-25 वर्ष ते घर बंद आहे, ओसाड आहे, तर कदाचित पुढे जाण्याआधी त्यांनी स्वतःशी जरा विचार केला असता, किंवा कदाचित नसताही, कारण कडक दारू मेंदूपर्यंत पोचली होती. हातात लोखंडी गज, कमरेला सुरे घेतलेले दोघे तगडे. या आडबाजूला त्यांना अडवायची कुणाची हिंमत होती? मारपीट करताना, अंगठीची बोटं नाहीतर कुड्यांचे कान कापताना बोंबाबोंब केली तरी इथं मदतीला कोण होतं? खालच्या रीतीत पावलांचा आवाज होत नव्हता. ते दोघे हलकेच घरापाशी आले, व्हरांड्याच्या पायऱ्या चढले आणि हलक्या पावलांनी त्या प्रकाशित खोलीपाशी गेले. आतला प्रकाश एका कंदिलाचा होता. सर्व काही स्पष्ट दिसत होतं. भिंती, कपाटं, खाट आणि खाटेवर बसलेली स्त्री. मान खाली होती, त्याने चेहरा दिसत नव्हता. डाव्या मनगडाशी उजव्या हाताचा चाळा चाललेला होता आणि मनगडातले कातीव कामाचे बिलवर, जाळीच्या पाटल्या, पिळाचे तोडे, उजव्या हातातल्या बोटातली लखलखती अंगठी, पुढे वाकलेल्या मानेभोवतालचा जाड चादपदरी हार, सर्व काही स्पष्ट दिसत होतं. त्या नादात त्यांचं लक्ष तिच्या बोटावरच्या नखांकडे गेलं नाही. नख जराशी लांब आणि अगदी काळी होती. हुसन्या, तू इथेच थांब रे, मी मागच्या बाजूने जाऊन दार उचकटतो. केरू पुटपुटला आणि व्हरांडा उतरून घराला वळसा घालून मागच्या बाजूला गेला. इथे तो दिव्याचा प्रकाश पोचत नव्हता. अंधाराची नजरेला सवय व्हायला काही सेकंद जावे लागले. मग हाई पुन्हा आला. घराची बाजू मागे टाकून तो मागच्या व्हरांड्यात आला. तिथे दार होतं. त्याने हाताने दार चाचून पाहिलं. बाहेरून कडी कोंडा होता. कोंड्यात कुलूप घातलेलं होतं. 2 दारांच्या फटीत त्याने कटावणी सरकावली आणि अंदाज घेऊन एक जोराचा हिसका दिला. कच आवाज करून कडी उचकटली. त्याने दार आत ढकललं. खूप दिवस न फिरलेली बिजागरी दारं उघडताना कुई कुई आवाज करत होती. केरूने दार अर्धवट उघडताच त्यातून आत पाय टाकला. आता समोर प्रकाशाची चीर दिसत होती. त्याच्यापासून 5-7 हातांच्या अंतरावरच तो खजिना होता. हातातली कटावणी सरसावून तो त्या दारापाशी आला आणि त्याने त्या दाराला एक हलका धक्का दिला. दार एकदम आत उघडलं. ती अजून खाटेवरच बसलेली होती, पण आता त्यांच्याकडे पाहत होती आणि हसत होती. काळ्या डोळ्यातली पांढरी बुबुळं, वाचलेल्या तोंडातली काळे दात. मग एकदम अंधार झाला. काहीतरी त्याला येऊन बिलगलं. कधी कल्पनाही केली नसेल असला स्पर्श. आयो! केरू मोठ्याने किंचाळला. मग आवाजही केला. निशब्द अंधार. केरू गेल्यावर हुसन्या काही वेळ आत पाहत तसाच उभा राहिला. त्या बाईने एकदा हात कानापाशी नेला तेव्हा त्याला तिची ती काळी नख दिसली. हा काही रंग नव्हता, हे काही नेल पॉलिश नव्हतं, आणि अगदी फॅशन करणारी बाई सुद्धा नख इतकी अनकुजीदार ठेवणार नाही. हे काहीतरी वेगळंच होतं आणि भलतंच होतं. हे साहस अंगलट येणार अशी त्याला भीती वाटायला लागली होती. त्याला वाटलं जावं, केरूला परत बोलवावं आणि असं निमूटपणे आल्या वाटेने परत जावं. इथली लक्षणं काही ठीक नव्हती. केरूने दार उचकटल्याचा आवाज त्याच्यापर्यंत स्पष्टपणे पोचला. तिच्यापर्यंतही पोचला. ती खाटेवर एकदम ताड झाली. तिच्या खोलीत येणारं दार सावकाश उघडलं गेलं. ती सावकाश सावकाश उभी राहिली. त्या शेवटच्या क्षणी, प्रकाश मालवला जायच्या क्षणी, हुसन्याला तिथे खरोखर काय होतं ते दिसलं. काहीतरी ओरडत धडपडत तो कसा तरी व्हरांड्यातून उतरला आणि वाट फुटेल तिकडे पळायला लागला. मनात एकच विचार होता, ती रेतीतली होडी पाण्यात ढकलायची आणि या खतरनाक घरापासून दूर दूर जायचं. पण व्हरांडा उतरल्यावर डावीकडच्या ऐवजी तो उजवीकडे वळला. किनाऱ्याकडे जाण्याऐवजी आत वाडीतल्या घराकडे वळला. त्या घराच्या व्हरांड्यातही कोणतरी उभं होतं, पांढऱ्या कपड्यातलं, हात पुढे करून. हुसन्या किंचाळला, माघारी फिरला. कसा तरी कडमडत रेतीतल्या होडग्यापर्यंत पोचला. स्वतःचीच काहीतरी पुटपुटत त्याने होडगं पाण्यात तुटलं. होडग्यात उडी मारली आणि वल्ली हातात घेऊन होडगं वळवायला सुरुवात केली. किनाऱ्यापासून दूर जायचं म्हणजे किनाऱ्याकडे तोंड करायला हवंच होतं. कितीही ठरवलं वर पाहायचं नाही तरी नजर वर जातच होती. त्या घराच्या काळ्या आकाराकडे जातच होती. एकदम त्या खोलीत प्रकाश झाला.
दार उघडून कोणतरी बाहेर आलं. तो फिरू होता, हुसनाकडे पाहत होता आणि दोन्ही हाताने खुणावून त्याला परत बोलावत होता. पण किरोसा 7-8 फूट उंच असेल आणि त्याचे हात एवढे 5-5, 6-6 फुटांचे कसे असतील? याल्ला म्हणून हुसन्याने जीव खाऊन वालवायला सुरुवात केली. भाग 12 समाप्त. चेटकीन, लेखक नारायण धारप, आवाज संतोष गणेश. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमधून मला सांगू शकता आणि या कथेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.